कन्हेरी गावातील अखंड हरिनाम सप्ताहात कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न। औसा तालुक्यातील कन्हेरी येथे गेल्या 31 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। याच अनुषंगाने पारंपरिक चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून कन्हेरी येथील अखंड हरिनाम सप्ताहात श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून आज श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा झाला आहे। यावेळी विवाह सोहळ्यात भाविक वऱ्हाडी होऊन मंत्रोच्चारात संगीतमय मंगलाष्टके गाऊन शेकडो महिला पुरुष भाविकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झालाय। यावेळी लहान लहान बाळ गोपाळांनी गोपिकांनी गवळणी पोशाख परिधान करून कृष्ण रुक्मिणी मातेचा लग्न सोहळ्यात पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत म्हणत भाविकांनी कृष्ण रुक्मिणी मातेचा न भूतो न भविष्यती असा लग्न सोहळा देखी आला। यावेळी जगदंब प्रतिष्ठानचे नवयुवक व कन्हेरी गावातील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते। पाटील कन्हेरी ते 31 वर्ष झालं हरिनाम सप्ताह चालू आहे। किती वर्षापासून आहे सप्ताह? 31 वर्ष। काय काय कार्यक्रम असतात? लक्ष्मण झिरमेरे 10 रुपये आहेत। भागवत कथा हरिपाठ आणि सहज कीर्तन। कृष्ण रुक्मिणी स्वयंवर पार पडला व महिलांचा आणि तरुण युवकांचा फार मोठा सहभाग होता। याच्यामुळे असं एक भाकीत आहे की नवयुवक पिढी व्यसनाधीन न होता याच्यामध्ये भजनामध्ये किंवा आजच्या या कथेमध्ये सामील होत आहे। त्याच्यामुळं असं ही होते की महिलांचा आणि नवयुवकांचाच सहभाग जास्त असल्यामुळं भविष्यती असा विवाह सोहळा पार पडला। आज कन्हेरी या गावामध्ये अतिशय सुंदर थाटामाटामध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। त्यामध्ये कृष्ण रुक्मिणी स्वयंवर अतिशय थाटामाटामध्ये पारंपरिक रित्या अतिशय सुंदर विवाह सोहळा साजरा करण्यात यामध्ये खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, त्याचबरोबर पुरुष वर्गही आणि त्याचबरोबर नवीन युवक सुद्धा या ठिकाणी तरुण पिढीने सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवलेली आहे। अतिशय आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। मोजे कन्हेरी येथे गेल्या 31 वर्षापासून सप्ताह सुरू असतो। त्या सप्त्यामध्ये श्रीराम नवमी ते हनुमान जयंती हा 7 दिवसाचा पायंडा औशेकर घराणं व कन्हेरीकरांचे संबंध, या कन्हेरीकरांच्या संबंध औशेकर घरांचं विशेष प्रेम म्हणून स्वर्गीय गुरुभक्त स्वर्गीय ज्ञानेश्वरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे। आणि या वर्षीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे भागवत गाथा, भागवत कथा। आणि या भागवत कथेमध्ये आजचा हा 6वा दिवस, 6व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा विवाह, त्या विवाहाचा प्रसंग खरं म्हणजे असा अनमोल प्रसंग कधी आला नाही। हात मन धरून सगळे गावातील लोक उत्साही वातावरणामध्ये सहभागी होऊन या AI टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये हा एक गरजेचा होता। कारण विज्ञानाबरोबर संप्रदायाची जोड असणे महत्वाचं आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या विवाह प्रसंगामध्ये नवयुवक व महिलांचा सहभाग जास्तीत जास्त होता। अशा प्रकारे हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। ही इनोव्हेटिव्ह प्रक्रिया म्हणायला काही हरकत नाही। आमचा सप्ताह कन्हेरी गावामध्ये चालू आहे। तरी मी भरत संदीपान झिरमेरे कन्हेरी हे गावचा नागरिक, प्रतिष्ठित नागरिक म्हणून आज 31 वर्ष झालं सप्ताह चालू आहे। तरी आज सुद्धा सकाळी जी काय असले पाटे काकडा आणि नंतर त्यानंतर ते काय ज्ञानेश्वरी पारायण आणि पुन्हा त्याच्या गाथा भजन, त्यानंतर जी भागवत कथा चालू, हरिपाठ एक चालू सुद्धा रात्री ठीक 9 वाजता ते रात्री 12 वाजता ते कीर्तन चालू असते। असा आज रुक्मिणी स्वयंवर सुद्धा चांगलं
उत्साहामध्ये साजरं झालेला आहे. नंतर 1994 पासून आज तागायत जवळपास 31 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मौजे कनेरी आमच्या गावामध्ये अतिशय उत्साहात आणि जल्लोषात संपन्न होतो आहे. यामध्ये आमच्या इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना परमपूज्य परम आदरणीय वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसाचे 4थे पीठाधिपती सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. त्या काळापासून आज तागायत रामकथा, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, विविध असं वेगवेगळं या ठिकाणी कार्यक्रम आमच्या गावामध्ये संपन्न होत आहे. संबंध परिसरातील आजूबाजूच्या सर्व खेड्यातील या ठिकाणी भाविक भक्त, श्रोते मंडळी, भजनी मंडळ आणि सर्व जनता या कथेमध्ये सप्त्यामध्ये सहभागी होत आहे. आणि आमच्या येथील सर्व नवयुवक मंडळ, जगदंब प्रतिष्ठान असेल, नवयुवक मंडळ, वयोवृद्ध सर्वांनी, या महिला, आबाल वृद्ध सर्वांनी या सप्त्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त असं आज तागायत असं यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि असा हा अलौकिक असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज 31 वर्ष पूर्ण झाले आहेत. माझी अशी अपेक्षा आहे आणि परमेश्वर चरणी अशी प्रार्थना आहे, ह्या 31 वर्षाला 100 वर्ष पूर्ण व्हावेत आणि अशीच पिढी, अनेक पिढ्या आणि पिढ्यानपिढ्या चलत राहावं. आम्ही आज आहोत, उद्या नाही, पण ही पुढली नवयुवक पिढी, ह्या पुढल्या पिढीनं ह्याचा आदर्श घेऊन एवढीच अपेक्षा आहे की हे अखंड असं चालू ठेवावं. जणू चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही असं अलौकिक चालत राहावं, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे एवढे मी जगाने वाला है, जगाने वाला है, राम पापियों को पाप से तारने, पापों को मिटाने वाला है, कराने वाला है, हरे दर्श कराने वाला, यीशु करनी, यीशु करनी, श्री मधुसूदन के आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती, आरती श्री भागवत आरती, पापियों को पाप से तारती, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, पापियों को पाप से तारती, भागवत भगवान के है आरती, भागवत भगवान के पापियों को पाप से तारती. लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव, लातूर. लोकनायक न्यूज